नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य कर्मचारी बंधू भगिनींनो, जून महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत मिळणार दोन मोठे आर्थिक लाभ जी निर्गमित झालेला आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून महिन्याच्या वेतनासोबत दोन मोठे आर्थिक लाभ होणार आहेत। याबाबत वित्त विभागामार्फत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। नंबर 1, सुधारित वेतन श्रेणी। वित्त विभागाच्या दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या 104 संवर्गातील पदांना माहे जून 2025 पासून सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे। याशिवाय निवृत्तीवेतन धारकांना देखील सुधारित वेतन श्रेणीनुसार निवृत्तीवेतनाचे प्रत्यक्ष लाभ हे दिनांक 1 जून 2025 पासून देण्यात येणार आहेत। यामध्ये थकबाकी देण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आली आहे। नंबर 2, वाढीव महागाई भत्ता। राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर 2% वाढीव महागाई भत्ता माहे जून 2025 पेड इन जुलै वेतनासोबत रोखीने अदा केला जाऊ शकतो, कारण या संदर्भात अधिकृत शासन निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित केला जाईल। एकूण डीए थकबाकी। राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2025 पासून 2% वाढीव महागाई भत्ता लागू केला जाणार आहे। यामुळे डीए हा 53% वरून 55% इतका होणार आहे। यामुळे जून वेतन पेन्शन देयकासोबत जानेवारीपासूनची डीए थकबाकी देखील रोखीने अदा करण्यात येईल। अशा प्रकारचे दोन लाभ जून महिन्याच्या वेतनसोबत पेन्शन देयकासोबत मिळणार आहे। तर ही माहिती सर्वांना आवडली असेल तर एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय शिवराय।